नमस्कार. माझं नाव हनुमंतराव शिंदे. माझं जन्मगाव कडेगाव, पण माझी कर्मभूमी हे चिकुर्डे वाळवे तालुक्यातील. माझं सारं आयुष्य याच कर्मभूमीमध्ये गेलं. माझं जेवढं जन्मभूमीवरती प्रेम आहे तेवढंच माझं कर्मभूमीवरती प्रेम आहे. आणि म्हणून मला इथला गाव, परिसर, सारा प्रदेश, वारणेचं खोरं ज्याला आपण म्हणतो, हे सारं त्याच्याशी माझं भावनिक नातं जडलं. आणि म्हणून हा सारा प्रदेश जो आहे तो मी पाहिला. सह्याद्रीवरचे गडकोट पाहिले, सह्याद्रीवरचे घाट पाहिले. हा सगळा वारणेचा खोरा मी स्वतः पाहिला. वारणा आणि म्हणून मग माझं या वारणेशी, सह्याद्रीशी, या प्रदेशाशी माझं एक नातं जडलं, भावनिक नातं जडलं. वारणा असो, सह्याद्री असो, वारणखोरा असो, सारा परिसर असो, या इथल्या मातीशी, इथल्या समाजाशी आमचं नातं हे जोडलं गेलं. हे असं गाव की याच्यामध्ये की पण गावात शिक्षणाची सोय नाही. आता या शिक्षणाच्या सोयीसाठी काय करावं हा प्रश्न या गावचे सुपुत्र प्राचार्य पी.बी. पाटील शिक्षण घेत असताना की त्यांना याचा तो की डोळ्यापुढे प्रश्न होता. हा एक धडपडणारा तरुण की गाव पुढे गेलं पाहिजे, लोक शिकले पाहिजेत, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, अशा हेतूनं पी.बी. साहेब त्यावेळेला शिक्षण पूर्ण झालं. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते गारगोटीला डॉक्टर जे.पी. नाईक की ज्यांची नेहरूंच्या वेळेला शिक्षणाचे सल्लागार म्हणून ज्यांची निवड झालेली होती आणि जी परिषद भरलेली होती पॅरिसला, तर त्या पॅरिसच्या परिषदेमध्ये आशिया खंडाच्या वतीनं की त्यांची निवड झालेली होती. हा आष्टावधानी माणूस पी.बी. साहेब त्यांच्याबरोबर गारगोटीला काम करत होते. गावात यायचे आणि गावात आल्यानंतर लोकही जमायचे. आणि मग गावात पी.बी. साहेब सांगत होते, आम्ही एकदा मे मध्ये आलो, उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं आणि उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं की विठोबाला फिरण्यासाठी गेलो. आमचे मित्र बरोबर होते. विठोबाचं दर्शन घेतलं आणि बाहेर कट्ट्यावरती आम्ही बसलो होतो. आणि मनात विचार आला की गावामध्ये शिक्षणाची सोय नाही. मुलांना पलीकडं कोडोलीला जावं लागतं. मधी नदी तुडुंब भरलेली असते. सगळं गाळाचं क्षेत्र असतं, गाळाच्या जमिनी, त्या याच्यामुळे मुलांना जाता येत नाही. अशा अवस्थेमध्ये आपण इथे हायस्कूल काढूया असा विचार की त्यावेळेला पी.बी. साहेब सांगतात की असा विचार आमच्या मित्रांच्या मनामध्ये आला. आणि आम्ही ठरवलं की या गावामध्ये हायस्कूल काढायचं. आणि हा विचार आम्ही उराशी कवटाळून, हा विचार जो आहे तो आम्हाला 1857च्या बंडानंतर बरोबर 100 वर्षांनी की आमच्या गावामध्ये हायस्कूल स्थापन करण्याचा विचार हा 100 वर्षांनी की आमच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि मग हायस्कूलचं उद्घाटन केलं. हायस्कूलचं उद्घाटन करण्यासाठी म्हणून की बापूजी साळुंखे की ज्यांनी एक मोठी संस्था निर्माण केली
स्वामी विवेकानंद संस्था की त्यांना आम्ही बोलावलं उद्घाटनासाठी. आमच्या गावचे स्वर्गीय अण्णासाहेब डोईजड त्यांच्या वाड्याच्या पुढची एक मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये त्यांनी सांगितलं इथं तुम्ही सुरू करा, आमची काही हरकत नाही. आणि मग तिथं की हायस्कूलचं आम्ही बापूजी साळुंक्यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि आम्ही हायस्कूल सुरू केलं. हायस्कूलचं नाव आम्ही दिलं की भारत माता विद्यालय. भारत माता विद्यालय नव भारत शिक्षण मंडळ स्थापन केलं आणि भारत माता विद्यालय हे नाव आम्ही दिलं. आमच्या संस्थेची घटना ही डॉक्टर जे.पी. नाईक आणि आम्ही मिळून आमच्या संस्थेची घटना लिहिली, घटना तयार केली आणि संस्था रजिस्टर करून घेतली आणि अशा प्रकारे चिकुर्ड्यामध्ये हायस्कूल सुरू केलं. की मे मध्ये हायस्कूल सुरू केलं. एक वर्ग स्वर्गीय अण्णासाहेब डोईजड यांच्या वाड्याच्या पुढच्या बाजूला भरू लागला. कमी मुलं होती, परंतु याच्यामध्ये आम्ही सुरू हायस्कूल करून एक आमचं उद्दिष्ट होतं मनातलं. पी.व्ही. साहेब ज्या वेळेला गारगोटीवरून यायचे, आल्यानंतर आम्ही त्यांच्या वाड्यामध्ये शोभा पाटलाचा वाडा, त्या वाड्यामध्ये आम्ही जमत असो. आणि मग त्या वाड्यामध्ये ते आम्हा शिक्षकांना की सांगत असत, हे जे आपण हायस्कूल सुरू केलं, हे हायस्कूल शिक्षणाची इथं सोय नाही हे खरं आहे, पण आजूबाजूला शिक्षणाच्या सोयी आहेत. आणि मग आपलं जे उद्दिष्ट आहे शिक्षणाचं, आपलं जे ध्येय आहे, हे ध्येय ते सांगायचे. शिक्षणाचं काय ध्येय आहे, कोणत्या उद्देशानं हे आपण हायस्कूल सुरू केलेलं आहे ते सांगत असत. मी ज्या वेळेला दुसऱ्या वर्षी आलो, 9 जून 1958 चिकुर्ड्यामध्ये आलो, माझी व्यवस्था त्यांनी त्यांच्या वाड्यातच केली. त्यावेळेला आमचा शिक्षकांचा जो स्टाफ होता की मी ट्रेंड असल्यामुळं मी मुख्याध्यापक म्हणून काही याच्याकरता होतो. त्याच्यानंतर तांबडे सर B.Ed. झाल्यावर ते मुख्याध्यापक झाले आणि आमचा स्टाफ 2 वर्ग झाल्यावर की रामभाऊ तेलेंचं वाडा होता, त्या वाड्यामध्ये शाळा गेली. आणि त्या वाड्यामध्ये 2 मजली इमारत की वर 1-2 वर्ग भरायचे, त्याच्या आत ऑफिस असायचं आणि पुढे खाली एक हॉल असायचा याच्यामध्ये. आणि आमचा स्टाफ जो होता, हा स्टाफ तसा कमी होता शिक्षकांचा. पी.व्ही. साहेब आल्यानंतर मग आम्ही जमत असत. त्याच वेळेला की पी.व्ही. साहेबांचे बंधू की आज त्यांच्या याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. याच्यामध्ये जन्मशताब्दी त्यांची विठ्ठल बापूराव पाटील की ते क्लार्क म्हणून, लेखापाल म्हणून काम करायचे. मी, सुभाषराव तांबडे आणि आणखी एक आमचे दामू तात्या, एक रिटायर झालेले शिक्षक, असे आम्ही 3-4च माणसं होतो. मग आम्ही पी.व्ही. साहेब आले की जाणार आणि मग पी.व्ही. साहेब की आम्हाला शिक्षणासंबंधी सांगत असत. अजूनही ती वाक्य आमच्या मनामध्ये घोळतायत. माझं तर असं मत आहे, शिक्षणासाठी जे आयोग नेमले गेलेत त्या सगळ्या आयोगांचं सगळ्या विचाराचं चिंतन आणि मंथन केलं तर त्यातलं जसं दही घुसळल्यानंतर नवनीत निघतं, तसं ते त्या विचाराचं चिंतन आणि मंथन केल्यानंतर जे पी.व्ही. साहेबांचे जे विचार आहेत त्या विचाराची
आजही आम्हाला आठवण होते. ते सांगत असत की ह्या विद्यालयामध्ये ज्ञानासाठी आसुसलेली बहुजन समाजातली गोरगरिबांच्या मुलाचं आयुष्याचं सोनं व्हावं. आता याचा अर्थ काय की हे बहुजन समाजातली ज्ञानासाठी आसुसलेली जी मुलं आहेत त्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं. हे एक जीवनमूल्याचं मंदिर व्हावं, जीवनमूल्याचं मंदिर व्हावं. आणि अशा प्रकारचे विचार ते व्यक्त करत असत की हे हायस्कूल की या याच्यामध्ये सोशल, इकॉनॉमिकल आणि एज्युकेशनल कोंडी फोडणार असं व्हावं. नुसतं 4 भिंतीच्या शिक्षणाची अपेक्षा नाही आहे. 4 भिंतीच्या बाहेरचं या परिसरामध्ये शिक्षण देणारं असं केंद्र निर्माण व्हावं असा त्यांचा पाठीमागचा हेतू होता. तेल्याच्या वाड्यामध्ये आमचं हायस्कूल सुरू झालं. सुरुवातीला 2 वर्ग होते. अण्णा क्लेरिकल विभागाला काम करायचे. प्रकृती ही अण्णांची सोसच होती, परंतु आपल्या कामामध्ये ते एकाग्र चित्तानं काम करायचे. ते इतकं एकाग्र चित्तानं काम करायचे. त्यांचं अक्षर उत्कृष्ट होतं. आणि शाळेला कुणीतरी एक जुना रेडिओ बक्षीस दिलेला होता. आणि मग तो रेडिओ ऑफिसमध्ये वर जे 2 हॉल होते त्यातल्या एका ह्याच्यामध्ये रूममध्ये अण्णांचं ऑफिस असायचं. आणि तो रेडिओ अण्णांना गाण्यांची फार आवड होती. वेगवेगळ्या प्रकारची गाणी ते ऐकत असत आणि एवढे तल्लीन त्याच्यामध्ये होत असत. एक वेळेला तर असं घडलं की शाळा सुटून गेलेली होती. अण्णांचं लिखाणही संपलेलं होतं. आणि मी ऑफिसमध्ये तिथं गेलो आणि बसलो खुर्चीवर बसल्यानंतर अण्णांचं लिखाणाचं वगैरे झालं. आणि लिखाणाचं झाल्यानंतर की त्याच्यावरती ॲड्रेस लिहिला त्यांनी. आणि त्यावेळेला त्या रेडिओवरती लता मंगेशकरचं गाणं चालू होतं. आणि ॲड्रेस लिहिताना अण्णांनी काय लावं, टू द एज्युकेशनल इन्स्पेक्टरच्या ऐवजी टू द लता मंगेशकर असं लिहिलं. आणि लिफाफा बंद केला आणि पुन्हा एकदा सगळी पत्र वगैरे गोळा करून पोस्ट 4 वाजता यायचं, पोस्टामध्ये टाकायचं. तर ते लिफाफावरचं वाचायला लागल्यानंतर खो हसायला लागले. मी म्हणलं, अण्णा तुम्ही हसताय का? मग त्यांनी म्हणले, अहो ह्याच्यावरचा पत्ता बघा. तर त्या पत्त्याच्या ह्याच्यामध्ये टू द लता मंगेशकर असं लिहिलेलं होतं. मग तो लिफाफा फाडला आणि पुन्हा मग टू द एज्युकेशनल इन्स्पेक्टर असा पत्ता लिहून ते पत्र टाकलं. याचा अर्थ असा आहे की ते तल्लीन कामामध्ये आपल्या कुठलेही काम असो अतिशय लक्षपूर्वक करत असत. त्यांचं हस्ताक्षर हे मोत्यासारखं हस्ताक्षर होतं की अक्षर बघत उभं राहावं असं होतं. त्या दोघाही बंधूंची, आबा गुरुजींचं आणि अण्णांचं हस्ताक्षर बघण्यासारखं होतं. टाक त्याला अशी नीप कापून शाई दवतेतलं असं बुडवून अशी ती लिहिण्याची पद्धत, वळणदार अक्षर असं दोघा बंधूंचं याच्यामध्ये होतं. मग अण्णांना की लता मंगेशकरची गाणी आवडायची आणि मोठ्या आवडीने ते ऐकायचे आणि मग चर्चाही करायचे. लता मंगेशकरचं गाणं की खऱ्या अर्थानं ते त्या याच्यावरती की
जे स्वातंत्र्याविषयी जरा याद, ये वतन के मेरे लोगो याद करो कुर्बानी की, ए मेरे वतन के लोगो याद करो कुर्बानी की, जो शहीद हुए हैं उनकी. हे गाणं त्यांना फार आवडायचं या याच्यात. आणि ते त्या याच्यातल्या गाण्यातल्या ओळी म्हणायचे. एवढंच नव्हे तर याच गाण्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. अशा प्रकारचं ते गाणं लता मंगेशकरचं. अण्णांना ही सारी गीतं आवडायची. त्यांच्या वाचण्यात आम्ही बघितलं तर वाचण्यामध्ये ही साने गुरुजींची जय वाङ्मय ते अण्णा त्यांनी बहुतेक सगळी पुस्तकं वाचून काढलेली असावीत. साने गुरुजींची, वि स खांडेकरांची. वि स खांडेकर, साने गुरुजी हे अण्णांचे आवडते लेखक. साने गुरुजींचं तर गीत ते स्वतःला गाता येत नव्हतं, परंतु गीत मात्र ते गुणगुणायचे. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राव, हे कंकन करी बांधिले जनसेवे जीवन दिदले, हे सिद्ध मराया लाहो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. आणि मग आम्ही म्हणणार, अण्णा हा बलसागर भारत कसा होईल? बलसागर भारत तुमची काय कल्पना आहे? बलसागर भारत गीतात आपण म्हणतोय, पण बलसागर भारताची काय कल्पना आहे? ते म्हणायचे, सर मी सांगू का? बलसागर भारत होईल, पण तो कसा होईल की मला असं वाटतं की या देशातल्या लोकांना त्यांच्या वाट्याला जे जे काम आलं, शेतकरी शेती करतो, मी क्लेरिकल विभागात काम करतोय, शिक्षक अध्यापनाचं काम करतायत, कुणी बँकेत करत असेल, सीमेवरती सैनिक असतील, ज्यांच्या ज्यांच्या वाट्याला जे जे काम आलं तर ते काम जर आपण डिव्होशनने केलं, समर्पित भावनेने केलं, तर हे राष्ट्र बलशाली होईल असा माझा विश्वास आहे. कारण ते उदाहरण सुद्धा द्यायचे. समजा एखादा खानावळी चालवणार आहे, तो खानावळ चालवत असताना त्याच्या मनात जर विचार आला, माझ्या खानावळीमध्ये येणारी गिराईकं हीच माझी दैवत आहे, त्याचं काय स्वरूप राहील? इथं येणारी गिराईकं जेवणासाठी ती माझी दैवत आहे, त्यांची मी पूजा बांधेन. शिक्षक आहे, माझ्या पुढ्यात असणारी गोरगरिबांची मुलं हीच माझी दैवत आहे, त्यांची पूजा मी बांधेन. हा विचार जरी त्यांच्या मनात जरी आला तर तो शिक्षक डिव्होशननं काम करेल, समर्पित भावनेनं काम करेल. हा विचार मनात येणं प्रत्येकाच्या ज्याच्या ज्याच्या वाट्याला, शेतकरी आहे, वारणेची काळीभोर शेती आहे, ही धरती माता ही माझी आई आहे, हिच्यात मी सोनं पिकवेन, मी एवढं टनेचं उत्पन्न घेईन. त्यावेळेला ऊसाचं फारसं पीक नव्हतं, पण एवढं मी उत्पन्न घेईन, हा विचार करून जर तो आपल्या या धरतीमध्ये जर राबू लागला तर हा देश अन्नधान्यामध्ये स्वावलंबी व्हायला फारसा विलंब लागणार नाही. की ही एक ऊर्जा आहे, ही ऊर्जा निर्माण करण्याचं काम की जर घडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग उदाहरण सुद्धा त्या याच्यामध्ये जनाबाईचं उदाहरण ते देत असत. ते म्हणायचे, नामदेवाच्या घरी जनाबाई रात्रभर जाळायची की उद्या संत येणार आहेत, जेवायला बारीक दळलं पाहिजे, भाकरी चांगली भाजली पाहिजे, या विचारानं ती रात्रभर दळायचे. की ते जनीच्या हात नव्हते, तिला रुक्मिणी माता दळू लागत होती. कुठून आली ऊर्जा?
ही ऊर्जा निर्माण करण्याचं केंद्र माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या मनात आहे. पण हे ऊर्जेचं केंद्र निर्माण करणं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. हे ऊर्जेचं केंद्र निर्माण झालं तर हा बलशाली देश होईल. आणि ते खरंही वाटतं, माणसाच्या बुद्धीलाही पटतं. सगळ्या क्षेत्रात काम करणारे नोकर जे आहेत ते की जर अशा पद्धतीनं काम करू लागले तर बलशाली भारताचं स्वप्न हे साकार होईल. आणि ते आवर्जून याच्यामध्ये सांगत असत. अण्णा सर्वसामान्य माणसासारखेच होते की त्यांना थोडीशी साहित्याची बी आवड होती. त्यांचं लिखाण काय आम्ही वाचलं नाही, पण काहीतरी लिहित असायचे की ज्या ज्या वेळेला आम्ही बसू, मोकळ्या वेळामध्ये चर्चा करू, तर त्या त्या वेळेला की त्या याच्यामध्ये साहित्याचे गुण त्यांच्या अंगी होते. अशा प्रकारचं चित्र दिसून येतं. सामान्य माणसं जशी असतात तसेच ते अण्णा होते, सामान्य माणसासारखे. आपण बघतो या याच्यामध्ये सामान्य माणसं कशी असतात. सामान्य माणसं, त्या सामान्य माणसाच्या की अंतःकरणामध्ये, मनामध्ये राग असतो, लोभ असतो, दया, क्षमा, शांती, करुणा, मत्सर, हे सगळे गुण असतात. अण्णांच्याकडेही ते होते. आणखी काय आठवणी तुमच्या असल्या एक दुसऱ्या तरी सांगा मला. की अण्णांच्या विविध पैलू त्यांच्या स्वभावातून दिसून येतात. अस्पृश्यतेचा खरं म्हणजे संपूर्ण घरानंच अस्पृश्यता, कधी स्पृश्य अस्पृश्य पाळली नाही. ज्या वेळेला 72 साली दुष्काळ पडला तर त्यावेळेला दुष्काळामध्ये धोंडीदाजींनी हरिजनवाड्यात जाऊन सांगितलं, माझी विहीर तुमच्यासाठी खुली आहे, खुशाल विहिरीत उतरून तुम्ही पाणी घ्या. अण्णांनी सुद्धा या याच्यामध्ये की एका आम्ही शाळेत असताना असा प्रयोग केला होता की एक हरिजन विद्यार्थी आपल्या घरामध्ये जेवू घालायचा आणि त्यावेळेला की एक गरीब विद्यार्थी त्यांचा मुलगा सुधाकर हा घेऊन गेला. म्हणजे अण्णांची जी दृष्टी या याच्यामध्ये त्यांच्या स्वभावातला हा पैलू दिसून येतो. त्याच्या मित्राला घेऊन गेल्यानंतर अण्णा म्हणले, अरे हा याचे वडील सर्व्हिसला आहेत की जो भुकेलेला आहे, ज्याच्या घरी काही वेळेला अन्न मिळत नाही, असा गरीब विद्यार्थी आपल्या घरी घेऊन ये, त्याला आपण जेवू घालू. म्हणजे दलित लोकांच्याकडे बघण्याची हे पी.बी. साहेबांच्या कुटुंबाची दृष्टी जी आहे ही दृष्टी दिसून येते. आणि खऱ्या अर्थानं हे स्पृश्य अस्पृश्य भेद चिकुर्ड्यामध्ये नाहीसं करण्याचं काम की या याच्यामध्ये या घराण्यानं, शोभा पाटलाच्या घराण्यानं केलं असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही आहे. कधीच त्यांनी पाळलं नाही. आणि म्हणून या याच्यामध्ये हा एक पैलू अण्णांचा दिसून येतो, साहित्याचा पैलू दिसून येतो. अण्णा जर खरं म्हणजे जर त्यांना शारीरिक त्रास नसता आणि शारीरिक त्रास आजारी नसते तर एक साहित्यिक म्हणून उदयाला आले असते. अतिशय सृजनशील असं व्यक्तिमत्व या आमच्या पांढरीतलं होतं. कुणाला अपशब्द नाही, कुणाशी भांडण नाही, या याच्यामध्ये असं हे व्यक्तिमत्व असलेलं दिसून येतं की प्रकृती साथ देत नसत आणि प्रकृती साथ देत नसल्यामुळं शेवटी त्यांचं पित्ताशयाची पिशवी जी आहे ते पिशवी काढून टाकण्याचा निर्णय झाला. आणि मग कोल्हापूरला की कावल्याच्या नाक्याच्या ज्या असणाऱ्या डॅनियल म्हणून
जे डॉक्टरीन होत्या की त्यांच्याकडे त्यांचं ऑपरेशन वगैरे केलं. त्यावेळेला आबा गुरुजीने मी पाहण्यासाठी आलो होतो. आता एवढं मोठं ऑपरेशन झालं, पण चेहऱ्यावरती त्यांच्या भाव जे होते हे भाव अजूनही डोळ्यापुढे उभे राहतात. मोठ्या धैर्यानं त्यांनी तोंड दिलं या याच्यामध्ये. आणि की शेवटी नोकरीचा राजीनामाही दिला की याच्या पुढं आपणाला काम करणं अशक्य आहे असं त्यांनी मनाशी ठरवून टाकलं. आणि या याच्यातून उरलेल्या आयुष्यामध्ये की त्यांनी की आपले घर आपण फिरणं हे एवढंच फक्त या याच्यातून की असले दिसून येतं. कधीही गाठ पडली तर अतिशय मोकळेपणाने ते बोलत असत. ज्या वेळेला PB साहेब लंडनला गेले इंग्लंडला, तर त्यावेळेला सहज मी घराकडे गेलो होतो आणि त्यांचे वडील आजारी होते. आणि मग आजारी असल्यामुळं ते वडिलांना म्हटले, दादा उगीच रोज कुळकुळ करायचं नाही. PB माघारी येईपर्यंत काही आजार वगैरे करायचा नाही आणि आजाराचं उगीच असं कुळकुळ करायचं नाही. हे त्यांच्या ह्याच्यातले शब्द आहेत. म्हणजे धीर द्यायचं चाललेलं होतं. आणि सगळ्या कुटुंबाशी त्यांचं नातं हे अतिशय मोठं जिव्हाळ्याचं होतं असंच दिसून येतं. की कधी भांडले असतील ते भांडण त्यांचं जर झालेलं असलं तर पती पत्नीमध्ये भांडण माझ्या एकदा देखत झालं होतं. आणि पुन्हा दोघंही खो 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 हसत होते. त्यांच्या पत्नी 7व्याच्या. आणि त्या याच्यामध्ये लग्नसुद्धा करताना माझं लग्न अतिशय साध्या पद्धतीनं झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यावेळेला गांधी विवाह पद्धत होती आणि अतिशय साध्या पद्धतीनं हा विवाह झाला होता. आणि एकदा भांडायला त्यांच्या दोघात सुरुवात झाली. ते त्यांचे वडील त्यांच्या रंगावरून की इंदू वहिनींना चिडवत होते आणि यांच्या वडील जरा कुलपत चालायचे म्हणून त्या चालण्यावरून चिडवत होते. आणि पुन्हा चिडवून झाल्यानंतर एकमेकांना खो 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 हसायला लागले. हे लटकच भांडण असायचं. अशा प्रकारचंच भांडण. एकदा सर्व्हिसला असताना आम्ही सहलीला गेलो. त्यावेळेला कोण छोटा स्टाफ होता. अण्णा, मी, दामू तात्या आणि विश्वासराव फडणीस त्यावेळेला मुख्याध्यापक होते. आणि आम्ही 4-5 जण सर्व्हिसला सहलीसाठी गेलो. सर्व्हिसला त्यावेळेला कोयनानगरचं धरण, कोयनानगरला प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं चाललेली होती. अण्णांची प्रकृती सोसोस होती. तात्या त्यांचंही वय झालेलं होतं. शिक्षक म्हणून काम केलेलं. रिटायरमेंट नंतर तेही काम करत होते. आणि मग दोघांच्या 2 तरा असायच्या. आणि या याच्यामध्ये मोठी गमतीची आमची ट्रीप झालेली होती. एक मुक्काम आम्ही केला. आणि त्यावेळेला सह्याद्रीवरून की हे सगळे जे मोठमोठे टनेल जे आहेत, बोगदे पाडलेले, तेही आम्ही फिरून बघितले जेवढं आम्हाला जाता येईल. की कोयनानगरमधली आता जिथं पाणी साठलेलं आहे आणि ज्याला आपण जायंट वेल म्हणतो, नवजाच्या बाजूला असणारी, की आम्ही तिथंही गेलो, तिथलंही पाहिलं. खाली पुन्हा जाऊन की पुन्हा तिथलं की सह्याद्रीवरचे हे तिन्ही बोगद्यांचं की बरोबर एका ठिकाणी आलेले केंद्र त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. आणि अण्णा की त्यावेळेला हे आपलं जे इंजिनिअरिंगचं शास्त्र आहे या संबंधी म्हटले, हा भारताचं केवढं मोठं डेव्हलपमेंटमध्ये की केवढे मोठे हे इंजिनियर आहेत,
कसा हा सह्याद्री 3 बोगदे पोखरले असतील, कसे हे 3 बोगदे एकत्रित असतील. आम्ही एक मुक्काम करून नंतर परत माघारी आलो. या याच्यामध्ये अशा ह्या सगळ्या त्यांच्या आठवणी आम्हाला दिसून येतात. अतिशय चांगल्या प्रकारचं सृजनशील व्यक्तिमत्व. या याच्यामध्ये आज 100 वर्ष त्यांना झाली. 100 वर्षाची ही शताब्दी, आज त्यांची जयंती म्हणून 100 वर्षाची ही शताब्दी साजरी होते. आणि या याच्यामध्ये मला माझ्या त्यांच्याविषयीच्या भावभावना, त्यांचे आचारविचार, त्यांच्या आचारविचार असणारे आचारविचार की त्यांच्या कृतीतून दिसून येणारे की त्यांचं आचरण हे आज मला या याच्यामध्ये व्यक्त करता येते. मीही स्वतःला भाग्यवान समजतो. आणि अशा प्रकारचं एक चांगलं चिकुर्ड्यातलं व्यक्तिमत्व की कालाच्या ओघामध्ये निघून गेलं, याचं सगळ्यांनाच दुःख झालं. मी त्यांच्या प्रतिमेला वंदन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो.